गुड इव्हनिंग. वेलकम ऑल. स्थापत्य इन्स्टिट्यूट ऑफ कन्स्ट्रक्शन ट्रेनिंगच्या या प्लॅटफॉर्मवर आय वेलकम ऑल ऑफ यू. सगळ्यांचं स्वागत आहे. आणि या प्लॅटफॉर्मसाठी आपण हे पहिलं एक सेशन आपल्या सिव्हिल इंजिनिअरिंग फील्डमधलं एक कम्युनिटी बेस्ड सेशन असे आपण हे विकली सेशन्स चालू करतो आहे. मी अतुल निमदेवकर, फाउंडर डायरेक्टर स्थापत्य इन्स्टिट्यूट ऑफ कन्स्ट्रक्शन ट्रेनिंग. आणि या स्थापत्यामध्ये आपल्या सिव्हिल इंजिनिअरिंग मित्रांसाठी किंवा फ्रेश एंट्रन्स लोकांसाठी किंवा ऑलरेडी काम करणाऱ्या प्रोफेशनल्स लोकांसाठी असे टेक्निकल सेशन्स किंवा वेगवेगळे स्किल अपग्रेडेशन सेशन्स किंवा असे काही कोर्सेस आपण प्रोव्हाइड करत असतो की ज्या फ्रेश पासआउट्स आहेत किंवा ज्यांनी टेक्निकली याच्यात काही पर्टिक्युलरली काही एनकरेजमेंट केलं नाही आहे, त्यांच्यासाठी असे सेशन्स आपण किंवा कोर्सेस आपण घेतो की जे जॉब स्पेसिफिक कोर्सेस होतील आणि त्यांना आणि एम्प्लॉयरला सुद्धा एक चांगल्या पद्धतीचं स्किलफुल वर्क, टेक्निकली परफेक्ट वर्क आणि एक डायरेक्शनल वर्क, टेक्निकली डायरेक्शनल वर्क असं मिळेल, अशा उद्देशाने आपण ही एक कम्युनिटी फॉर्म केली आहे. आणि या कम्युनिटीमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे की जेणेकरून आपण याच्यामध्ये असे वीकली सेशन्स घेत राहू. ऑफकोर्स इट मे बी इंटरॅक्टिव्ह. याच्यामध्ये तुम्ही सुद्धा काही आम्हाला टॉपिक्स जे आवश्यक वाटत असतील किंवा ज्याच्यावर तुम्हाला काही थोडंसं काही एक्स्ट्रा काही असेल जे नॉलेज किंवा इन्फॉर्मेशन, तर ती सुद्धा तुम्ही शेअर करू शकता. त्याच्यानंतर आपण लेटेस्ट टेक्निक्स, आज मार्केटमध्ये काय सुरू आहे, मॉडर्न टेक्निक्स, काय ट्रेंड आहे मार्केटचा कन्स्ट्रक्शन फील्डमध्ये, त्याबद्दल सुद्धा आपण डिस्कस करत राहू. त्याच्यानंतर काही स्पेशलाइज एक्सपर्ट लेक्चर्स, मुलाखती, इंटरव्ह्यूज वगैरे काही एक्सपर्ट लोकांच्या या सुद्धा आपण या कम्युनिटीच्या प्लॅटफॉर्म मार्फत अरेंज करणार आहोत. आणि त्याच्यानंतर एक प्रोफेशनल स्कोपसाठी सुद्धा, म्हणजे टेंडरिंग, कॉन्ट्रॅक्ट्स किंवा इवन जॉब्स करता काही अपडेट्स, मार्केटमधले काही पोस्टिंग्स वगैरे, या सुद्धा आपल्या या कम्युनिटीवर चालणार आहेत. त्याच्यामुळे दिस इज अ व्हेरी सॉलिड, फंडामेंटल अँड युजफुल कम्युनिटी फॉर ऑल ऑफ आवर सिव्हिल इंजिनिअरिंग मेंबर्स. तर आपण याचा जरूर फायदा घेऊ, याच्याशी आपण या कम्युनिटीवर जुळून राहू की जेणेकरून आपली एक चांगली, सर्वांच्या मिळून आपल्याला एक चांगली प्रगती किंवा एक चांगला प्लॅटफॉर्म करता साध्य होईल. तर आजच्या आपल्या या सेशनचा विषय आहे, आर यू मेकिंग ओव्हर पेमेंट्स टू टू सप्लायर्स. कारण आपल्या कन्स्ट्रक्शन इंडस्ट्रीमध्ये सगळ्यात पहिलं जे काम असतं ते म्हणजे प्रोक्युरमेंट, अँड दॅट प्रोक्युरमेंट इज ऑफ मटेरियल. मटेरियल म्हणजे राईट फ्रॉम जे लूजमध्ये मटेरियल येतं, सँड, गिट्टी, म्हणजे ज्याला आपण मेटल म्हणतो, टेक्निकल सँड, मेटल, मुरुम, सगळ्या वेगवेगळ्या प्रकारचे, आणखीन काही 80 mm, 40 mm असे जे जे काय आणखीन असतील मटेरियल्सचे सप्लायर, डस्ट, वॉट एव्हर इट मे बी. तर हे याचं जे एक मेजरमेंटचं टेक्निकल एक जे प्रमाण आहे किंवा ज्या पद्धतीमध्ये ते मेजरमेंट्स व्हायला पाहिजे तसे होतात आहेत का, हे ॲक्च्युली आपल्याला माहिती नसतं किंवा आपण ते माहिती करून घेतलेलं नसतं पुष्कळ वेळा. आणि त्याच्यामुळे ब्लाइंडली जे काय सप्लायर कोट करेल किंवा तो जे काय देईल त्याप्रमाणे आपण ते पेमेंट्स करत असतो, इर्रेस्पेक्टिव्ह ऑफ चेकिंग इट ऑर कन्फर्मिंग इट. तर अशाच पद्धतीच्या काही गोष्टी आज आपण आपल्या या सेशनमध्ये बघणार आहोत. तर याच्यामध्ये 2-3 आपण क्रायटेरियाज केलेले आहेत चेक करण्यासाठी. व्हॉट इज द टेक्निकल अँड ॲक्युरेट मेथड टू कॅल्क्युलेट द क्वांटिटी. टेक्निकल मेथड काय आहे आणि ॲक्युरेट मेथड काय आहे. याच्यामध्ये मुख्य एक महत्वाचा प्रश्न जो येतो की आपल्या सगळे युनिट्स किंवा रेट्स जे आपण मोजतो किंवा काम करतो ते मेट्रिक सिस्टीममध्ये करतो, मीटरमध्ये किंवा मिलीमीटर्समध्ये, सेंटीमीटर्समध्ये, या टाईपमध्ये. आणि आपला जो सप्लाय येतो किंवा आपल्याला जे मार्केटमध्ये रेट्स मिळतात मटेरियल सप्लायचे, हे सगळे क्युबिक फूट किंवा ब्रास अशा अशा फॉर्ममध्ये मिळत असतात. त्याच्यामुळे हा जो एक कन्व्हर्शन फॅक्टर आहे, हा अतिशय महत्वाचा कन्व्हर्शन फॅक्टर आहे. अँड दॅट इज द इम्पॉर्टंट, की ज्याच्यामुळेच बेसिकली आपले बरेचसे कॅल्क्युलेशन्स गडबड होऊ शकतात. तर या डेसिमल मेथडबद्दल आपण आज सगळ्यात पहिले माहिती करून घेणार आहोत. आणि त्याच्यानंतर काही वेळेला
वेगळ्या फॉर्मच्या टिप्पर्समध्ये वगैरे सुद्धा आपल्याला मटेरियल मिळतं की ज्याचा शेप इज नॉट ए व्हेरी रेक्टँग्युलर बॉक्स टाईप, काही वेगळ्या शेपमध्ये त्याचा असतो. आपण ते बघणार आहोत एक्झाम्पलमध्ये. तर अशा टिप्पर्सच्या वगैरे सुद्धा आपण मेजरमेंट कशा रीतीने घेतले गेले पाहिजे ते सुद्धा आपण या सेशनमध्ये बघणार आहोत. त्याच्यानंतर ऑलरेडी डम्प मटेरियल जर असेल, गाडीचं मेजरमेंट तर आपण घेतो याच्यासाठी आणि त्या गाडीच्या मेजरमेंटनुसार आपण क्वांटिटी वर्कआउट करतो. पण इन सम केसेस गाडीचं मेजरमेंट आपल्याला घ्यायला मिळत नाही, ऑलरेडी मटेरियल डम्प केलेलं असेल किंवा काही बॅलन्स मटेरियल असेल, तर त्याची अप्रॉक्सिमेट क्वांटिटी आपल्याला वर्कआउट करता येते. वी कॅन वर्कआउट, म्हणजे अगदी ॲक्युरेट जरी नाही तरी अबाउट 10-15%च्या डेव्हिएशनमध्ये वी कॅन वर्कआउट दॅट क्वांटिटी. आता ती क्वांटिटी कशी काढता येते हे सुद्धा या सेशनचा एक भाग आहे. आणि काही वेळेला रेग्युलर फॉर्मॅटमध्ये मटेरियल स्टॅक केलेलं असतं, जसं तुम्ही रेल्वे लाईनच्या बाजूला वगैरे बघता की जे बलास्ट मटेरियल असतं ते एका पर्टिक्युलर ट्रॅपाझॉइडल शेपमध्ये स्टॉक केलेलं असतं. अँड दॅट टू फॉर ओनली मेजरमेंट ओनली, की त्याचं परफेक्ट मेजरमेंट राहावं याच्यासाठी ते बिलकुल पर्टिक्युलरली स्टॅक केलेलं असतं आणि त्याच्या बॉर्डर्स लाईन एजेस या चुन्याने किंवा कोणत्याही मार्क केलेले असतात. तर अशा पद्धतीच्या याचं सुद्धा मेजरमेंट कसं करता येऊ शकतं हे आपण या सिरीजमध्ये आपण बघणार आहोत. ही पर्टिक्युलरली आजच्या याच्याकरता आपण हे टॉपिक्स आपण करतोय. तर याच्यामध्ये जे पर्टिक्युलरली ओव्हर पेमेंट्स होतं, तर हे ओव्हर पेमेंट्स क्यों होता है, ओव्हर पेमेंट्स, व्हाय इट इज ओव्हर पेमेंट? देर आर टू रीजन्स जस्ट ऑफ ओव्हर पेमेंट्स. वन इज, एखाद्या वेळेला सप्लायर जो आहे तो डेलिबरेटली चिटिंग करतोय. ही वॉन्ट्स टू चीट और नोईंगली और अननोईंगली, वॉट एव्हर इट मे बी. चिटिंगमुळे आपल्या काही गोष्टी आपल्या लक्षात येत नाही किंवा आपल्याला त्या नॉलेजमध्ये येत नाही. त्याच्यामुळे आपण क्वांटिटी जी रिसीव करतो ती कमी रिसीव करतो ॲक्च्युअलपेक्षा, किंवा जे मेजरमेंट नोट केलेले आहे, दिलेले आहे मेजरमेंट, व्हॉट ही सेज अबाउट, त्याच्यापेक्षा ते कमी येतात आपल्याला. आणि त्या कारणामुळे एक आपल्याला हे ओव्हरपेमेंट होऊ शकतं किंवा क्वांटिटी मिसकॅल्क्युलेट होऊ शकते, मिसजज होऊ शकते रादर. आणि दुसरं म्हणजे चिटिंगच्या व्यतिरिक्त दुसरं आहे मिसकॅल्क्युलेशन्स. कॅल्क्युलेशनच आपण जर चुकीचे केले, कॅल्क्युलेशन जर चुकीचे केले तर आपली क्वांटिटी चुकू शकते आणि एक चिटिंगचा पार्ट आहे. दिस इज व्हेरी म्हणजे सेकंडरी. याच्याबद्दल फक्त आपण एक अवेअरनेसची माहिती घेणार आहोत. आवर मेन मोटो, मेन पर्पज इज टू लर्न टू कॅल्क्युलेट द क्वांटिटी ॲक्च्युअली अँड ॲक्युरेटली. म्हणजे या कॅल्क्युलेशन बद्दल आपण जास्त एम्फेटिकली किंवा भर देऊन पाहणार आहोत, रादर दॅन चिटिंग इज ए पार्ट ऑफ सम कमर्शियल आस्पेक्ट. याच्याकरता फक्त आपल्याला अवेअरनेस पाहिजे. कोणत्या कोणत्या वेजनी चिटिंग आपलं होतं किंवा कोणाच्या असं लक्षात आलाय का आत्तापर्यंत? चिटिंगमध्ये एक म्हणजे पहिले तर लोडिंग. आपल्याला जेव्हा मटेरियलची क्वांटिटी डिफाईन करायची असते, पहिले जे आपण मेजरमेंट्स घेतो, इफ दिस इज द व्हॉल्युमेट्रिक ट्रक, अशा पद्धतीची जर कुठला बॉडी ट्रकचा ट्रॉली असेल की ट्रॅक्टर ट्रॉली असेल किंवा डंपर किंवा ट्रक असेल, तर याच्यामध्ये इट शुड बी फुल्ली लोडेड, एक्झॅक्टली टॉपपर्यंत पूर्ण भरलेलं असायला पाहिजे. हे जर फक्त मध्ये मध्ये भरलेलं असेल आणि साईडची जागा बाउंड्रीला किंवा इथे कोपऱ्यांमध्ये जर हॉलो पॉकेट्स असतील किंवा एक एक 1.5 फूट खाली असेल, तर ही क्वांटिटी आपली ॲक्च्युअल मेजरमेंट प्रमाणे राहणार नाही. दिस इज वन पार्ट ऑफ टू बी केप्ट अवेअर. म्हणजे हे अवेअर असलं पाहिजे की ही फुल्ली ट्रॉली जी आहे ही कम्प्लीट शिगोशिग, ज्याला आपण म्हणतो टॉपोटॉप भरलेली असली पाहिजे. कॉर्नर्स किंवा मधल्या पोर्शनमध्ये किंवा बाकी फक्त मध्ये हीप असेल असं आणि आजूबाजूला लो साईड असेल, अशा पद्धतीची असेल तर तुमची क्वांटिटी चुकीची येणार आहे. त्याच्यामुळे यू मस्ट चेक दॅट द मेजरमेंट, जे तुम्ही मेजरमेंट घेताय ते फुल्ली आणि टॉप टू टॉप भरलेलं असलं पाहिजे. त्याच्यानंतर दुसऱ्या कुठल्या पद्धतीने चिटिंग होऊ शकतं आणखीन? एनी अदर? दुसऱ्या पद्धतीचं चिटिंग असं होतं की याच्यामध्ये काही वेळेला एखाद्या वेळेला ओव्हरलोड्स ठेवलेले असतात, स्टेपनी वगैरे ठेवलेली असते किंवा काही आणखीन जे टायरचे रिब्स असतात ते सुद्धा असे उंच आलेले असतात वगैरे. आपण त्याचं करता प्रॅक्टिकली डिडक्शन करत नाही, पण याच्यामुळे तुमची क्वांटिटी अफेक्ट होऊ शकते. इफ इट इज मायनर, थोडं बहुत प्रमाणात जे रेग्युलर असेल, इट कॅन बी कन्सिडर्ड.
पण जर ते पर्पजफुली केलेली असेल किंवा ती क्वांटिटी फार प्रमाणापेक्षा बाहेर बाहेर जास्त डेव्हिएट होत असेल तर आपल्याला ते कन्सर्न घ्यायला पाहिजे, ते लक्षात घ्यायला पाहिजे त्या गोष्टी, आणि वी मस्ट कन्सिडर दॅट क्वांटिटी ऑल्सो. तर अशा पद्धतीने 2 पार्ट झाले. तिसरा आणखीन कोणता अवेअरनेस एखादा असायला पाहिजे? काही वेळेला ट्रक ज्या वेळेला अनलोड करतो, आजकाल सगळे डम्पिंग ट्रक्स असतात. डम्पिंग ट्रक्समध्ये हायड्रोलिक जॅकने टिप्पर तुमचं हा टॉप उचलला जातो आणि मटेरियल खाली स्लाइड होतं. तर ह्याचा एक मटेरियलचा इथे स्टॉक झाल्यानंतर वन हॅज टू एन्श्युअर दॅट की ही गाडी समोर जाऊन हा पूर्ण अँगल ऑफ रिपोज याच्यापर्यंत हा उलटा झाला पाहिजे आणि याच्यातलं पूर्ण मटेरियल ड्रॉडाऊन झालं पाहिजे. पुष्कळ वेळेला नोईंगली ऑर अननोईंगली, मी ते म्हणत नाही, पण प्रत्येक वेळेला अशा वेळेला केसेस अशा होतात की एका पर्टिक्युलर अँगल पर्यंत ट्रक खाली होतो आणि बिफोर मुव्हिंग अहेड ह्याचा जो हा आहे टिप्परचा पार्ट आहे हा डाऊन केला जातो आणि मग ट्रक समोर जातो. त्या केसमध्ये अबाउट 25-30 फूट 50 फूटच्या स्क्वेअर घनफूटच्या जवळपास माल हा गाडीमध्ये बॅलन्स राहतो. तो दिस इज ऑल्सो वन पार्ट ऑफ की ज्याने तुमची क्वांटिटी डेव्हिएट होऊ शकते. माल पूर्ण 100% डाउनलोड झालेला असला पाहिजे. बल्किंग ऑफ सँड इज ऑल्सो वन ऑफ द कॉज ऑफ डेव्हिएशन. बल्किंग ऑफ सँड मध्ये काय होतं, ज्या वेळेला सँड ओली होते, एक पर्टिक्युलर लेवलला सॅच्युरेट होते पर्टिक्युलर लेवलपर्यंत, त्यावेळेला त्याचा व्हॉल्यूम इन्क्रीज होतो, बल्क होते सँड. दॅट इज कॉल्ड बल्किंग ऑफ सँड. प्रत्येक सँडच्या पार्टिकल भोवती वॉटर फिल्म फॉर्म होऊन सँडचा व्हॉल्यूम जवळपास 10 to 15% इन्क्रीज होतो एका ऑप्टिमम वॉटर कंटेंट लेवलला. तर पावसाळ्याच्या सीझनमध्ये वगैरे तर नाईलाज आहे, सॉइल सँड ओलीच असते. पण पुष्कळ वेळेला असंही असतं की म्हणजे पर्पजली ऑर डेलिबरेटली किंवा व्हॉट एव्हर इट मे बी अननोइंगली सुद्धा जर सँड तुमची ओली असेल, सॅच्युरेट असेल, तर तुमचा 10%चा फरक हा क्वांटिटीमध्ये नक्कीच पडतो. म्हणजे 500 CFTचं जर ते मोजण्यात आलं असेल, 500 CFT जर ट्रकचा गाळा पूर्ण आपण व्हॉल्युमेट्रिक मोजला तर साधारण तो 450 भरेल सँड सुकल्यानंतर, इफ इट इज ए ड्राय सँड. तर अशा पद्धतीचे हे फरक जे आहेत हे प्रॅक्टिकल आस्पेक्ट मधले फरक आहेत आणि ते आपण अवेअरनेसली किंवा त्याच्याबद्दल जागरूक राहून आपण या गोष्टी अवॉइड करू शकतो. आता सेकंड पार्ट जो आहे महत्वाचा, दॅट इज कॅल्क्युलेशन पर्पज. कॅल्क्युलेशन पार्ट, की कॅल्क्युलेशन ॲक्युरेट झाल्यामुळे आपल्याला काय त्याचे रिपरकेशन्स मिळतात आहे ते आपण बघू. सो दिस इज अबाउट चीटिंग म्हणू नये आपण त्याला म्हणू प्रॅक्टिकल आस्पेक्ट्स व्हॉट एव्हर इट. कारण डेलिबरेट जर नसेल ते, इफ इट इज नॉट डेलिबरेटली देन इट्स नॉट ए चीटिंग. पण वी मस्ट अवेअर अबाउट दीज फॅक्टर्स की ह्या सगळ्या गोष्टी बरोबर होतात आहेत की नाही. कॅल्क्युलेशन मध्ये आपल्याला काय करायचं आहे, एका पूर्ण ट्रॉलीचं मेजरमेंट घ्यायचं आहे. आपल्याला एखाद्या ट्रॉलीचं किंवा एका बॉक्सचं आपल्याला मेजरमेंट घ्यायचं असतं. व्हॉट वी डू ॲट मेजरमेंट ज्या वेळेला घेतो आपण, तेव्हा त्याची लेंथ, ब्रेथ आणि डेप्थ या तिन्ही गोष्टींचं आपण कॅल्क्युलेशन करत असतो आणि त्या कॅल्क्युलेशनला मल्टिप्लाय करून आपण व्हॉल्यूम त्याचा डिफाईन करत असतो. आपण जर ते फुटामध्ये मोजलं तर CFT मिळतील. आपण जर ते मीटरमध्ये मोजलं तर आपल्याला क्युबिक मीटर मिळेल. मीटरमध्ये मोजणं सोपं आहे. खरा प्रॉब्लेम येतो आपण ज्या वेळेला फुटामध्ये मोजत असतो त्यावेळेला. आता जसं मॅक्झिमम वेळेला आपल्याला ज्या वेळेला मेजरमेंट घ्यायची वेळ असते तर लेंथ आणि ब्रेड तर आपण ट्रॉलीची किंवा आय विल जस्ट ड्रॉ ए फिगर. अशा पद्धतीचा जर बॉक्स असेल तर याचं लेंथ आणि ब्रेड्थ हे तर आपण मेजरमेंट करून घेऊ. याची डेप्थ घेण्याची पद्धत जी असते ती म्हणजे वी हॅव टू इन्सर्ट व्हर्टिकल रॉड. म्हणजे या ट्रॉलीमध्ये किंवा ट्रकच्या बॉडी याच्यामध्ये ज्याच्यात कॅरी करताय, एक तर हे फुल भरलेलं असलं पाहिजे. त्याच्यानंतर याच्यात रॉड इन्सर्ट केला जातो. एक 16 mm चा रॉड ठोकला जातो बाय हॅमरिंग. वी हॅव टू इन्सर्ट दिस रॉड अप टू बॉटम आणि त्याच्यानंतर इथलं मेजरमेंट रॉड बाहेर काढून ते मेजरमेंट घ्यायचं असतं.
डेप्थ चेक करण्याची दिस इज द प्रॉपर टेक्निकल मेथड. आपण बाहेरून बॉडीची डेप्थ घेऊन चालणार नाही. वी हॅव टू इन्सर्ट द रॉड इनसाइड द मटेरियल. सँड वगैरे असली तर 16 mm चा रॉड आतपर्यंत ठोकला जातो आणि तो बॉटम पर्यंत गेल्यानंतर आपण ती रॉड बाहेर काढून मार्किंग करून बाहेर काढून त्याचं मेजरमेंट मोजतो. आता हे सगळे मेजरमेंट जे येतात आपल्याला सीएफटी मध्ये रेट मिळाला असतो आणि मोजणारे जे सगळे लोक असतात सुपरवायझर्स म्हणा किंवा व्हॉट एव्हर सप्लायर्सचे लोक म्हणा हे सगळे फूट आणि इंचेस मध्येच प्ले करत असतात. तर त्यावेळेला आपल्याला हे माहिती पाहिजे की ज्या वेळेला आपण फुटाजमध्ये किंवा इंचेसमध्ये मेजरमेंट नोट करतोय तो वी हॅव टू यूज धीस डेसिमल कन्व्हर्शन मेथड्स. हे सगळ्यात महत्वाचं आहे. मॅक्झिमम 80% ज्या चुका होतात वो सब गलती यहीं पे हो रही, इसी वजह से हो रही है, बिकॉज वी डोंट कन्वर्ट इट डेसिमली. काय काय प्रकार आहे? 12 इंच म्हणजे 1 फूट हे आपल्याला माहिती आहे. वी नो 12 इंचेस ही स्केल दाखवली आहे इथे. 0 इंचेस टू 12 इंचेस. 12 इंचेस म्हणजे 1 फूट आहे. दिस इज 1 फूट. आणि ज्या वेळेला 12 इंच म्हणजे 1 फूट आहे तर 6 इंच म्हणजे किती होतील? 6 इंच म्हणजे अर्धा फूट. एक स्ट्रोक म्हणजे फुटाचं मार्किंग असतं. 1 स्ट्रोक वेन आय पुट हिअर 1 स्ट्रोक दॅट इज फूट. तर हा 1 फूट झाला. दिस इज 1 फूट. आणि 6 इंचेस म्हणजे काय झाला? अर्धा फूट झाला. अर्धा फूट म्हणजे 1/2 म्हणजे 0.5 हे फीट आहे. 0.5 फीट म्हणजे इंचेसला आपण फूटमध्ये केलाय. 6 इंचेस म्हणजे किती आलाय? 0.5 फीट आलाय. आपण 3 इंचाची गोष्ट केली तर हे 1 फूट आहे, हे अर्धा फूट आहे, हे 1/4 फूट आहे. 1/4 1/4 क्वार्टर हिस्सा ज्याला आपण म्हणतो. 25 पैसे, 50 पैसे, 75 पैसे आणि 1 रुपया. तसं 12 इंच म्हणजे 1 रुपया आहे. तर 6 इंच म्हणजे 50 पैसे आहे. 0.5. 3 इंच म्हणजे 25 पैसे आहे. 1/4. 1/4 इज इक्वल टू 0.25. तर 3 इंच ज्या वेळेला आपण म्हणू तर 3 इंच म्हणजे इज इक्वल टू 0.25 फीट. 9 इंच म्हणजे 0.75 फीट. हे हे महत्वाचं आहे. आपल्याला ज्या वेळेला कॅल्क्युलेटरमध्ये व्हॅल्यूज ठेवायच्या असतात त्यावेळेला आपल्याला त्या इंचेसला फूटमध्ये कन्वर्ट करून घेऊन त्या ठेवायच्या असतात. त्याच्याकरता इथे एक आपण पाहिलेलं आहे. आपण 12 ने डिवाइड करतो इंचेसला. 12 इंचेस इज इक्वल टू 1 फीट. 6 इंचेस इज इक्वल टू 0.5 फीट. 3 इंचेस इज इक्वल टू 0.25 फीट. 9 इंचेस इज इक्वल टू 0.75 फीट. अकॉर्डिंगली प्रत्येक इंच टू इंच पण काढलेला आहे. 1 इंचेस इज इक्वल टू 0.08 फीट. 2 इंचेस इज इक्वल टू 0.16 फीट. अशा पद्धतीने आपल्याला डेसिमल कन्व्हर्ट करून घ्यावे लागतात फूट अँड इंचेसचे मेजरमेंट. त्याच वेळेला ते कॅल्क्युलेशन टेक्निकली बरोबर राहील. अदरवाईज इट विल बी रॉंग कॅल्क्युलेशन. त्याचंच आता आपण एक उदाहरण बघू. एक्झाम्पल. हिअर इज एक्झाम्पल. ही ट्रॅक्टर ट्रॉली आहे. ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये लांबी दिली आहे 8 फूट 6 इंचेस. याची विड्थ आहे 4 फीट 9 इंचेस आणि याची व्हर्टिकल डेप्थ आहे 2 फीट 3 इंचेस. लेंथ ब्रेड डेप्थ या L/B/D म्हणजे आपल्याला माहिती आहे व्हॉल्यूम निघतो. आपल्याला सीएफटी मध्ये जर कॅल्क्युलेशन करायचे असेल तर हे सगळे मेजरमेंट आपल्याला फुटात ठेवावे लागतील. ऑल इन फूट. 8 फूट 6 इंचेस आहे. 8 फूट 6 इंचेस जर मी कॅल्क्युलेटरमध्ये 8.6 ठेवले, 4 फूट 9 इंचेस म्हणजे 4.9 ठेवले, 2 फीट 3 इंचेस म्हणजे 2.3 ठेवले, तर माय कॅल्क्युलेशन कम टू 96.92 फीट सीएफटी. फूट इंटू फूट क्युबिक फूट. हे कॅल्क्युलेशन अशा पद्धतीने जर मी ठेवले इंचेसला डेसिमल मध्ये ठेवलं तर माय कॅल्क्युलेशन कम टू 96.92 अँड दिस इज रॉंग कॅल्क्युलेशन. आपल्याला हे जे इंचेस आहेत हे फूटमध्ये कन्वर्ट करून ठेवायला पाहिजे. त्याच वेळेला आपले कॅल्क्युलेशन टेक्निकली बरोबर राहतील. मग आत्ताच आपण पाहिलं की 8 फूट 6 इंचेस म्हणजे 8.5 फीट. दिस इज फीट. 8.5 फीट. 4.4 फीट 9 इंचेस. 9 इंचेस म्हणजे 0.75. 4 फीट पूर्ण आणि 9 इंचेस म्हणजे 0.75 फीट. द फिगर्स कम टू 4.75. 2 फूट 3 इंच म्हणजे 2.25. नॉट 2.3. 2.25. आणि याचं ज्या वेळेला आपण मल्टिप्लिकेशन करू इट कम्स टू 90.84. दिस इज द करेक्ट कॅल्क्युलेशन.
म्हणजे रॉंग कॅल्क्युलेशनमध्ये 96.92 येत आहे आणि करेक्ट कॅल्क्युलेशनमध्ये 90.84 येत आहे. म्हणजे जवळपास 5% डिफरन्स इथे तुम्हाला दिसून येईल. 5%चा फरक चुकीचं कॅल्क्युलेशन केल्यामुळे येऊ शकतो. हा आपण नक्कीच अवॉइड करू शकतो जस्ट बाय प्लेसिंग द फूट इंचेस फिगर इंटू डेसिमल फिगर. डेसिमल फिगरमुळे आपण ते ॲक्युरेट कॅल्क्युलेशन आपण असे करू शकतो. दिस इज द पार्ट ऑफ पुटिंग डेसिमल फिगर्स. डेसिमल फिगर्समध्ये याच्यामध्ये शेपचा काही जास्त रोल नाही आहे. रेक्टँग्युलर शेप आहे, डेप्थ सुद्धा एकसारखी आहे आणि एक रेग्युलर बॉक्स आहे. इथे तुम्हाला फक्त डेसिमल फिगरमध्ये जर तुम्ही फिगर्स ठेवल्या डेसिमल कन्व्हर्शननी, तर युअर कॅल्क्युलेशन विल बी राईट अँड यू कॅन अवॉइड 5% मटेरियल डेव्हिएशन और क्वांटिटी डेव्हिएशन बाय पुटिंग ॲक्युरेट व्हॅल्यूज. काही वेळेला काय होतं, काही वेळेला अशा शेपमध्ये पुष्कळदा यू फाइंड टिप्पर आहे हा. अशा टिप्परमध्येच मटेरियल सँड वगैरे अशा टिप्परमध्ये येते. याच्यामध्ये आपण एक साधं एक्झाम्पल बघू की व्हॉट विल बी द बिल अमाऊंट फॉर सँड फुल्ली लोडेड. दिस इज अंडरस्टूड. याच्यामध्ये आता आपण हे अज्युम करतोय की द मटेरियल लोडेड इज फुल्ली लोडेड, म्हणजे ते पूर्ण एकसारखं भरलेलं आहे विथ द रेट ऑफ 5,000 रुपीज पर ब्रास. आता इथे ब्रास शब्द आलाय. ब्रास अगेन इज ए एम सी याचं युनिट आहे, ब्रिटिश युनिट आहे. ब्रास म्हणजे 100 CFT इज इक्वल टू 1 ब्रास. हे आपल्याला लक्षात ठेवावं लागेल कारण ब्रास हे युनिट आपलं MKS युनिटमधलं नाही आहे. बट आपल्याला काही वेळेला रेट वगैरे जे मिळतात ते ब्रासच्या फॉर्ममध्ये मिळतात. तर आपल्याला हे माहिती करावं लागेल, माहिती ठेवावं लागेल की 1 ब्रास इज इक्वल टू 100 CFT. याच्यावरून आपण इथे इमिजिएटली हे समजून जाऊ की 5,000 रुपीज ब्रास इज इक्वल टू 50 रुपीज CFT. हा रेट इथे आपल्याला असाच कळून जाईल कारण 100 फुटाचा ब्रास आहे. 100 CFT इज इक्वल टू 1 ब्रास. सो 50 रुपये CFT. हा 50 रुपये CFTचा रेट इथे डिफाईन होऊन जातो. ब्रासमध्ये जरी दिला असला तरी 50 रुपीजचा रेट आहे. आणि याच्यामध्ये प्रॉब्लेम असा आहे पुष्कळ वेळेला, याच्यामध्ये जसं आपण मेजरमेंट घेतो दिस इज द विड्थ. याच्यामध्ये आता डेसिमलचा फरक नाही आहे. आपल्याला क्युबिक मीटरमध्येच व्हॉल्यूम काढायचा असेल तरी पण दिस इज द विड्थ 2.5 मीटर, दिस इज द व्हर्टिकल हाईट 1.5 मीटर अँड दिस इज द लेंथ 5 मीटर. बट ॲट द टॉप 5 मीटर लेंथ इज ॲट द टॉप. समजा जर बॉटम ह्या अशा शेपमध्येच असतो, टिप्पर जो असतो तो अशा शेपमध्ये असतो. समजा जर बॉटमची लेंथ ही 4 मीटर असेल तर अननोईंगली व्हॉट यू डू म्हणजे पुष्कळ वेळेला असं होतं टॉपचं मेजरमेंट घेतलं जातं, विड्थ बरोबर ही घेतली जाते. आपल्याला माहिती आहे की राईट मेथड ऑफ कॅल्क्युलेटिंग डेप्थ और मेजरमेंट ऑफ डेप्थ इज बाय इन्सर्टिंग रॉड. इथे रॉड इन्सर्ट केला जाईल आतमध्ये, त्याच्या टॉपपर्यंत मार्किंग करून घेईन, डेप्थही बरोबर घेतल्या जाईल. बट वी निग्लेक्ट दिस शेप. या शेपचं जर आपण निग्लेक्ट केला, हा बॉटमला टॉपला जास्त आहे बॉटमला कमी आहे. इफ वी निग्लेक्ट दिस शेप मोस्ट ऑफ द केसमध्ये टॉपचं मेजरमेंट डेप्थ आणि व्हॉल्यूम काढला जातो सरळ सरळ. बट दॅट इज अगेन ए म्हणजे तोच एक पुन्हा मिसकॅल्क्युलेशनचा पार्ट आहे. कारण व्हॉट हॅपन, अशा शेपमध्ये आपण जर समजा डायरेक्टली तशाच व्हॅल्यूज ठेवल्या, 5 मीटर लेंथ, 2.5 मीटर विड्थ, 1.5 मीटर त्याची हाईट आणि कॅल्क्युलेट केलं तर 18.75 क्युबिक मीटर, त्याला 35.31ने मल्टिप्लाय केलं तर 662 क्युबिक फूट इज द व्हॉल्यूम ॲज पर आवर रेग्युलर प्रॅक्टिस. आणि त्याला 50 रुपीज CFTचा आपण रेट आत्ताच पाहिला, हा जर अप्लाय केला तर अमाऊंट कम्स टू 33,103. नॉर्मली अशा पद्धतीने होतं, वरचं टॉपचं मेजरमेंट घेतलं जातं आणि रेट अप्लाय करून क्वांटिटी काढल्या जाते. बट व्हॉट इज द करेक्ट मेथड? करेक्ट मेथडमध्ये आपल्याला माहिती आहे की व्हॉल्यूम इज इक्वल टू लेंथ इंटू ब्रेड्थ इंटू डेप्थ.
लेंथ इंटू ब्रेथला आपण एरिया म्हणू शकतो. लेंथ इंटू ब्रेथ म्हणजे एरिया, डेप्थने मल्टिप्लाय करायचा आहे. आता एरिया म्हणजे हा एरिया, दिस इज द एरिया अँड दिस इज द डेप्थ. ही जी आतमध्ये गेली आहे ती डेप्थ आहे. सो एरिया काढायला इथे लेंथ इंटू ब्रेथ, तर लेंथ आपल्याकडे दोन लेंथ आहे, एक 5 मीटरची लेंथ आहे आणि एक 4 मीटरची लेंथ आहे. म्हणून आपण याचा ॲव्हरेज घेतोय 5 + 4 / 2. This is length and this is length, top and bottom, two lengths. We are taking average of it. So it is, आणि मग याला 1.5 डेप्थनी मल्टिप्लाय करतोय. दिस इज 1.5 ही विड्थ, दिस इज लेंथ अँड दिस इज ब्रेड. ब्रेड इज इक्वल टू 1.5. तर जेव्हा लेंथ आपण ॲव्हरेज घेतो आणि त्याला मल्टिप्लाय करतो तर आपल्याला हा एरिया मिळतो 6.75. आणि ज्या वेळेला आपण याला एरिया मल्टिप्लाइड बाय डेप्थ, हा एरिया आला आणि याला डेप्थ म्हणजे ही 2.5 विड्थ याची, यांनी मल्टिप्लाय करतो तर वी गेट 16.875. याचं CFT जर कॅल्क्युलेट केलं 35.31 मल्टिप्लाय करून, तो इट कम्स टू 595.85. आणि याची कॉस्ट काढली तर 29,792. म्हणजे तुम्ही इथे बघा 33,103 आणि इथे 29,792 इतका डिफरन्स आहे, जस्ट बाय मेकिंग कॅल्क्युलेशन्स टेक्निकली परफेक्ट. तर 11%चा डिफरन्स याच्यामध्ये येतोय एका टिप्परच्या मागे, जस्ट वन टिप्पर. असे तुमचे शेकडो 50-60 किती वेळेला तुमचं मटेरियल येत असेल, किती मटेरियल तुमचं डिलिव्हर होत असेल, आणि अननोईंगली इफ यू डोंट फॉलो दिस टेक्निकल मेथड्स, यू विल लूज युअर व्हेरी सबस्टॅन्शियल अबाउट 10 to 15% ऑफ मटेरियल सप्लाय इन एक्सेस. तर या गोष्टीची तुम्ही जरूर ध्यानात ठेवा. याच्या पुढचे जे काही आणखीन कॅल्क्युलेशनचे पार्ट आपण पाहिले, डम्प या हे वगैरे, हे आपण नेक्स्ट सेशनला घेऊ. कारण आपण हे झूम मीटिंगवर एक्झॅक्ट 40 मिनिट्सची, आपली 45 मिनिट्सची मीटिंग राहणार आहे. तर याच्यामध्ये आपल्याला थोडं समजून घेण्याकरता एक एक पार्टवरच आपल्याला फोकस करावं लागेल. सो दिस इज द ॲक्च्युअल अँड टेक्निकल मेथड फॉर कॅल्क्युलेटिंग व्हॉल्यूम ऑफ डम्पर. याच्यानंतरच्या सेशनमध्ये आपण ट्रॅपेझॉइडल सेक्शन आणि तुमचे डंप मटेरियल वगैरे याच्याबद्दल आपण पुढच्या सेशनमध्ये डिस्कस करू. या सेशनबद्दल तुमचे काही कॉमेंट्स असतील, काही तुम्हाला काही क्वेरीज असतील किंवा आणखीन काही तुमचे सजेशन असतील, यू आर मोस्ट वेलकम. कम्युनिटीवर पण तुम्ही ते टाकू शकता, देऊ शकता, किंवा आपल्या याच्यात सुद्धा तुम्हाला क्लासमध्ये सेशन सुद्धा इंटरॅक्टिव्ह करता येऊ शकतात. कोणाला काही डाऊट आहे, काही बोलायचं, विचारायचं आहे? हा, छान झालं सेशन, अतिशय उत्तम. आपण बर, चांगली माहिती दिलेली आहे. ठीक आहे. छान अशाच वाटलं. प्रकारचे आपण बऱ्याच मुद्द्यांवर तुमचे पण काही, जर तुमचे काही पॉइंट्स असतील तर तुम्ही पण ते रेज करू शकता. आपण डिस्कस करू त्या प्रत्येक याच्यावर, की जेणेकरून एक चांगलं प्रोफेशनल ट्रेंड आपल्याला मेंटेन करता येईल म्हणून. धन्यवाद येस सर, सचिन. येस. हा, नक्की नक्की नक्की. थँक्यू. चल, आज आपण इथे थांबूया. भेटूया पुढच्या शनिवारी याचा पुढचा पार्ट कंटिन्यू करण्यासाठी. ठीक ओके आहे. ओके. थँक्यू.